देशदूतमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या कट्ट्यावर आपल्याकडे एक खूप स्पेशल पाहुणे आले. माझ्यासाठी तर हा इंटरव्ह्यू करणं म्हणजे खरोखरीच स्पेशल. आपल्याबरोबर आहेत दिव्या गुंडे, की ज्यांनी आत्ताच UPSCची एक्झाम क्लिअर केली आहे आणि आता त्या शासकीय सेवेची जबाबदारी घ्यायला पूर्ण सज्ज झालेल्या आहेत. हा इंटरव्ह्यू स्पेशल माझ्यासाठी एवढा आहे कारण की एक UPSCचा सक्सेसफुल कॅन्डिडेट म्हणून जरी दिव्या माझ्यासमोर बसल्या असल्या तरीसुद्धा माझ्यासाठी हे कनेक्शन थोडंसं पर्सनल पण आहे. दिव्या यांना मी त्या अगदी छोट्या होत्या, 7वीत होत्या तेव्हापासूनची माझी त्यांची अगदी जिव्हाळा आमचे कौटुंबिक संबंध. आणि या व्यक्तीला, या मुलीला वाढताना तिचे अनेक व्यक्तिमत्वाचे पैलू वृद्धिंगत होताना मी बघितलं आहे. तिची जिद्द मी बघितली आहे, तिचा अभ्यास मी बघितला आहे आणि तिची मेहनत पण मी बघितली. आपण हळूहळू या बातचीतीमधनं हे सगळं एक्सप्लोअर करणारच आहोत. पण तत्पूर्वी दिव्या, खूप स्वागत आहे तुमचं देशदूतच्या या मंचावर आणि अभिनंदन. मला तर असं वाटतं की प्रत्येकालाच खूप एक प्राऊड मोमेंट आहे. आम्हाला सगळ्यांना तर निश्चितच आहे टू सी यू डू सो वेल इन युअर करिअर. आणि एक स्वप्न घेऊन आपण चालतो नाही का लहानपणापासून. बरोबर. तुझं स्वप्न काय होतं? माझं स्वप्नचा फ्रेमवर्क असा होता की मला लहानपणीपासून असं मम्मीबरोबर ऑफिसला जायची सवय होती. माझे पेरेंट्स दोघं सिव्हिल सर्वंट आहेत आणि मी लहानपणी जेव्हा बिकॉज वर्किंग वुमेनची मी एक डॉटर होते तर मला ऑफिसमध्ये जायला आवडायचं. मला बघायला आवडायचं की कसे ती लोकांबरोबर डील करते आहे आणि मला कुठेतरी दॅट वॉज इन द बॅक ऑफ द माइंड आणि आय ऑलवेज फेल्ट की मला पुढे जाऊन असं काहीतरी बनायचं. आणि वेन आय सॉ हर डू हर वर्क आणि बोथ माय पेरेंट्स की कसे ग्रामीण भागात रुरल डेव्हलपमेंट असो किंवा अर्बन डेव्हलपमेंट असो सगळी हां, तर मला अशी फील्ड पाहिजे होती की जिथे मी खूप जागी आय कुड वर्क आणि माझा एक्सपिरियन्स ब्रॉडन होईल. तर मग तसं माझं एक ड्रीम होतं की मला असं एक करिअर चॉईस पाहिजे जिथे व्हर्सेटॅलिटी, डायव्हर्सिटी ऑफ प्रोफाईल हे खूप इम्पॉर्टंट असेल. आणि मग त्याच्या हिशोबाने आईवडिलांना बघितलेलंच होतं आणि ऑब्व्हियसली हे फील्ड तू चूज केलं. काय प्लॅनिंग होतं? म्हणजे आता आपण थोडंसं एक या इंटरव्ह्यूमधनं दिशा पण मिळू देत बाकीच्या ॲस्पिरंट्सना की काय प्लॅनिंग होतं. असं म्हणतात की खूप आधी प्लॅन करायला लागतं, खूप अभ्यास करायला लागतो, विषय निवडायला लागतात वेगवेगळे. तर असा काही विचार होता का की फर्ग्युसनला जेव्हा ॲडमिशन घेतली किंवा तुझा मास्टर्सचा विषय निवडला तर हे सगळं डोक्यात हा गोल लक्षात ठेवूनच हे बाकीचं सगळं होतं का? पहिला क्वेश्चन आन्सर करते की प्लॅनिंग लागतं का नाही. तर हो, जर तुम्हाला तुमचे अटेम्प्ट्स कमी पाहिजे असेल, यंगर एजवरती सक्सेस पाहिजे असेल तर डेफिनेटली प्लॅनिंग आधीपासून केलं तर इट इज बेनिफिशियल. आणि मग मी कसं प्लॅनिंग केलं तर मला माहिती होतं जर मला पुढे जाऊन सिव्हिल सर्व्हिसेसचं प्रिपरेशन करायचं तर आर्ट्स ही स्ट्रीम बेटर होती माझ्यासाठी. म्हणजे एक्स्ट्रा इयर किंवा म्हणजे 3 इयर्सचा कोर्स असतो जो लवकर संपतो. सो ॲट द एज ऑफ 21 मी अप्लाय करू शकते सिव्हिल सर्व्हिसेससाठी. आणि सेकंडली की जे सिलेबस होता की सब्जेक्ट मॅटर पॉलिटिकल सायन्स होतं माझं ग्रॅज्युएशनला तर मी ते निवडलं होतं. जॉग्रफी, इकॉनॉमिक्स जे सोशल स्टडीज जे नंतर मला मदत करतील मी अशी फील केली. आणि मी 11th-12th पण आर्ट्स केलं होतं. जस्ट सेम की मला तसंच ओरिएंटेशन पाहिजे आहे. आणि पुढे जाऊन पण जेव्हा UPSCची मेन्स असते ती फुल्ली रिटर्न असते. 7 पेपर्स असतात आणि 2 क्वालिफाईंग पेपर्स. तर आर्ट्समुळे मला त्याची एक सवय पण लागली की मी फुल टाईम म्हणजे थरो रायटिंगची बरोबर. आणि रेफरन्स शोधणं, त्या रेफरन्सनी काम करणं. येस. आणि मी आता पण बघते की माझ्याबरोबर जे यंगर जनरेशनचे लोक पास झाले जे फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट तर आय सी दर प्लॅनिंग आणि आय रिअलाइज की प्लॅनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि केलं तर डेफिनेटली इट इज बेनिफिशियल. आणि तुम्हाला तसेच विषय सुद्धा घेणं इम्पॉर्टंट असतं की ज्याच्यात तुम्हाला एक्सपर्टीज साधायचं आणि हे कॉम्प्लिमेंट करू शकतात. हे सगळं प्लॅनिंग जसं इम्पॉर्टंट आहे ना तसं पर्सनॅलिटीचे काही ॲस्पेक्ट सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. फॉर्च्युनेटली तू आर्ट्स घेतलं होतंस आणि देन यू स्टार्टेड एक्सप्लोरिंग युअर सेल्फ. मग ट्रेकिंग असो, डान्सिंग असो, कंटेम्पररी असो, क्लासिकल डान्स असो किंवा आणखीन वाचन असो, हे सगळं सुद्धा तुला करायला खूप सारी वेळ मिळाला, मुभा मिळाली. असं कुठे वाटतंय का की या सगळ्या ज्या आसपासच्या आजूबाजूचे कला कौशल्य जी होती त्याच्याने सुद्धा तुझ्या पर्सनॅलिटीमध्ये एक तो स्ट्रॉंगनेस किंवा एक खंबीरपणा आला? नक्कीच.
आपली पर्सनॅलिटी जी ॲक्च्युअली UPSC मध्ये ज्याला इंटरव्ह्यू म्हणतात ती टेक्निकली पर्सनॅलिटी टेस्ट असते. तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी when I look back आय रिअलाइज की हे खूप इम्पॉर्टंट होत्या. म्हणजे आपण किती पब्लिक स्पीकिंग करतो, स्कूलमध्ये एलिक्युशन कॉम्पिटिशन्स असतात, मग डान्समध्ये एक्सप्रेसिव्ह नेचर बनतो, ट्रेकिंगमध्ये फिजिकल टफनेस, मेंटल टफनेस हे दोन्ही तुम्हाला म्हणजे मिळतं, तिथे शिकायला मिळतं. तर आय बिलीव्ह की हो, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मी आता जे लोक माझ्याकडे येतात विचारायला की काय करायला पाहिजे, तर आय ऑल्सो बिलीव्ह की असं 14-15 तासाची अभ्यासाची एवढी गरज नसते. तुम्ही जर बॅलन्स इट आउट विथ लाईक आठवड्याला एकदा एक हॉबीचा तास ठेवला, इंटरेस्ट जे तुमचा इंटरेस्ट आहे 1 तास ठेवला, रेग्युलर एक्सरसाइज इन एनी फॉर्म जर केलं तर. यू ऑल्सो लाईक टू एक्सरसाइज अँड प्ले बॅडमिंटन ऑल्सो, यू प्ले रेग्युलरली. आणि मला योगा पण करायला तर मग ते खूप मदत करतं. आणि फ्रॉम माय पर्सनल एक्सपिरियन्स की 14 तास बसून जी कधी सवय नव्हती एका खुर्चीत बसायची, तर माझा बॅक एक व्हायला लागलेला. तर योगा ॲक्च्युली हेल्प मी देअर. राईट. आणि जेव्हा तुमच्या असे एक्झाम जवळ येते आणि युअर स्लीप रिड्युसेस टू अराउंड 6 hours 5 hours, तर म्हणजे अ गुड स्लीप किंवा हेल्दी स्लीपसाठी योगा ऑल्सो वॉज हेल्पफुल. एक असा माहोल असतो हा परीक्षेचा सगळा अभ्यास करताना की यू ऑल्सो नीड टू बी इन द राईट काइंड ऑफ सराउंडिंग, की तुमच्या आजूबाजूला पण मुलं अभ्यास करतायत, थोडे डिस्कशन्स होत आहेत. तसं तू पुणं निवडलं आणि काही काळासाठी तू इव्हन दिल्लीसुद्धा निवडलं. तर हे अनुभव कसे होते पुण्यात राहून ची तयारी करणं किंवा दिल्लीत राहून याची तयारी करणं? ॲक्च्युली मी दिल्लीमध्ये फक्त इंटरव्ह्यूसाठीच गेले होते. मी असं फुल टाईम दिल्लीमध्ये प्रिपरेशन नाही केलं आणि मला पुणे जास्त सुटेबल वाटलं म्हणून आय चूज दॅट. पुण्याचा एक्सपिरियन्स म्हणजे की आपण स्कूलपर्यंत किंवा कॉलेजपर्यंत घरी अभ्यास करायची सवय असते आणि एक्झामला अभ्यास करायचा एक्झामसाठी. मग दिस एक्झाम इज स्लाइटली डिफिकल्ट आणि चॅलेंजिंग, कारण तुम्हाला इयर अराउंड अभ्यास करायचा असतो, म्हणजे वर्षभर अभ्यास कंटिन्युअस आणि एक टेम्पो मेंटेन. तर त्यासाठी म्हणून मी पुणे निवडलं की कारण तिथे एक हब आहे UPSC आणि MPSC किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सचा, आणि तिथे स्टडी रूम्स असतात. मला मेंटर्स मिळाले, गायडन्स होतं. तर मग बरेच पेपर चेकिंग करून द्यायचे माझे मेंटर्स किंवा असे फीडबॅक असायचं किंवा मला कळायचं की अरे आजकाल करंट अफेअर्समध्ये हे चालू आहे, कधी ना कधी चहा प्यायला भेटलो तर डिस्कशन व्हायचे. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी मला पुण्यात मिळाल्या, म्हणून आय फेल्ट की पुणे मी इथे अभ्यास करायला पाहिजे. आणि हे करताना सुद्धा तू काही फील्ड विजिट्स केल्या की जसं तू ग्रामीण भागात जाऊन काही तिकडे ट्युटरिंग केलं किंवा इतर UPSCच्या नवीन ॲस्पिरंट्सना किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सच्या नवीन ॲस्पिरंट्सना तू शिकवलं, याच्यातनं तुला काय मिळालं? मी बऱ्याच ठिकाणी गेले होते. आम्ही मेळघाटला गेलो, तिथल्या ट्रायबल पॉकेट्समध्ये आम्ही त्यांचा तो एक धडक मोहीम म्हणून असते, तिथे हेल्थ प्रोग्राम्स असतात ते बघायला आणि व्हॉलंटिअर करायला गेलेलो. दुसरं रुरल एरियामध्ये जे शिरूर तालुका आहे पुण्यामध्ये, तिथे आम्ही लहान मुलांना शिकवायला जायचो आणि मुलींना थोडं म्हणजे एज्युकेशन प्लस हेल्थ आणि हायजीन त्यासाठी. आणि मी डोडाला गेलेले जम्मू काश्मीरला. ते जम्मूमध्ये डिस्ट्रिक्ट आहे डोडा, आणि तिथे आम्ही ॲक्च्युली UPSCचे क्लासेस घेतले. आणि आमच्या जी इन्स्टिट्यूट आहे ते अरुणाचल प्रदेशला पण जातात, तिकडे पण असे क्लासेस घेतात. तर मग मला ह्यातून काय शिकायला मिळालं, तर आय हॅव अ व्हेरी अर्बन बायस, म्हणजे मी माझं स्कूलिंग एव्हरीथिंग हॅज बीन आणि आय हॅड नेवर सीन अ प्रॉपर विलेज लाईफ. मी अशी विलेजेसला कधी वीकेंडला गेली होती, तर आम्ही तिथे राहायचो, आम्ही आशा वर्कर्सच्या घरी राहायचो, त्यांच्याबरोबर काम करायचो, त्यांच्या मुलांना भेटायचो आणि ग्रामपंचायतच्या मीटिंग्स अटेंड केल्या. तर म्हणजे हे सगळं मी जे पुस्तकात वाचायचे तर ते मी म्हणजे इन रियालिटी बघितलं. आणि जसं मेळघाटची ट्रायबल लाईफ बघितली आणि माझा ऑप्शनल अँथ्रोपोलॉजी आहे, तर मग इट वॉज म्हणजे असं लाईफ स्टडी तिथे झाला. येस म्हणजे असं सिलेबस हॅज कम टू लाईफ असं होतं माझ्यासाठी. आणि मग आपण जे म्हणजे पुस्तकात मी जे रिजनलिझम किंवा रिजनल डिस्पॅरिटीज, इनइक्वालिटीज, एक जेंडरचा विजन, तर हे सगळ्या गोष्टी मला या एक्सपिरियन्समधून खूप कळाल्या. खूपच मिळाले. म्हणजे हे सगळं सुद्धा त्या अनुभव संपन्नता ज्याला म्हणतो, ते अनुभव घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला वेळ काढला पाहिजे या गोष्टीचं प्रिपरेशन करण्यासाठी. तू मगाशी म्हणालीस की आई वडील तुझे दोघेही सिव्हिल सर्वंट्स आहेत. आपल्याला माहिती आहे की नैना गुंडे या सध्या गोंदियाला डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहेत आणि अर्जुन गुंडे जे नाशिकलाच ॲडिशनल CEO आहेत जिल्हा परिषद, हे दिव्याचे आई बाबा. असं कधी घरातनं प्रेशर वाटलं की हे दोघं इतक्या मोठ्या पोस्टला आहेत,
त्यांनी प्रूव्ह करून दाखवलेलं आहे आणि दोघांनाही खूप सारे अवॉर्ड्स मिळालेले आहेत. दे हॅव प्रूव्ड देअर कॅलिबर टू सिव्हिल वर्क. तर अशा याच्यात कुठे प्रेशर आलं की नाही आता यांनी करून दाखवलं, आय एम देअर डॉटर, किंवा आजूबाजूला लोकांनी बघताना असं तुला म्हटलं की नाही तुला तर हेच केलं पाहिजे? ॲक्च्युली खूप रिव्हर्स झालं, म्हणजे एक्झॅक्टली ऑपोजिट म्हणू शकतो की मला माझ्या घरातून कधीच प्रेशर नाही आला आणि सिव्हिल सर्व्हिसेस करायचं डिसिजन हे माझंच होतं. म्हणजे इनफॅक्ट माझ्या आईला मला वाटायचं की मी आर्मी जॉईन करावी आणि CDS एक्झाम, शी कम्स फ्रॉम एन आर्मी बॅकग्राऊंड. येस. आणि म्हणून मला सायन्ससाठी पण एनकरेज केलं होतं की सायन्स कर वगैरे, पण आय हॅड डिसाइडेड ऑन माय ओन की मला हे करायचं आहे. आणि मला दोघा पॅरेंट्सने हेड्स अप दिल्या होता की दिस इज अ डिफिकल्ट फील्ड, अभ्यास खूप करायला लागेल, खूप सेटिंग आहे, खूप सॅक्रिफायसेस करायचे, यू हॅव अ व्हेरी असं व्हायब्रंट सोशल लाईफ, तर ते पण कमी करायचं वगैरे. मित्रमंडळी दिव्याची खूप आहेत. तर मग ते सगळं, तर मग मला सांगितलं होतं इनफॅक्ट नेगेटिव्ह गोष्टी की करायच्या आधी, ना की यु नो कर 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 असं. तर मग हे एक आहे. आणि दुसरं की दे हॅव ऑलवेज बिन सपोर्टिव्ह. कितीही अटेम्प्ट्स लागले किंवा कितीही टाईम, इमोशनल सपोर्ट, मेंटल सपोर्ट, सगळंच. आणि माझ्या आईने माझ्यासाठी म्हणून पुण्यात पोस्टिंग पण घेतली होती की ज्याच्यामुळे माझं थोडं जे बाकीच्या गोष्टी असतात अभ्यास सोडून त्याची काळजी तिने घेतली होती असं. सो तो एक सपोर्ट घरातून तुला पूर्णपणे मिळाला. दुसरा एक सपोर्ट लागतो तो मित्रमंडळींचा. जसं मी म्हटलं की यू आर अ व्हेरी पॉप्युलर पर्सन अमंगस्ट युअर फ्रेंड्स. अशा वेळेस मैत्रिणींनी समजून घेतलं की दिव्या सततच अभ्यास करत असते, आमच्याबरोबर येत नाही. काय मैत्रिणींचा रोल कसा होता तुझ्या या सगळ्या प्रिपरेशन? माझा म्हणजे एक्सपिरियन्सेस दोन्ही होते की म्हणजे काही फ्रेंड्स सुटले की जे म्हणजे नाही समजू शकले, आणि जे फ्रेंड्स खरंच समजू शकले आय रिअलाइज की हे माझे ट्रू फ्रेंड्स आहेत. आणि मग ते मी कधी त्यांना कॉल करायचे की मला नाही होते अभ्यास वगैरे, मग ते रिव्हर्स सायकोलॉजी ट्राय करायचे, ठीक आहे सोडून दे आपण काहीतरी दुसरं करू तुझ्यासाठी वगैरे, असं उलटं करत. हां. आणि म्हणजे त्यांना माहिती आहे मी अशी इनसाइड आउट वगैरे, मग मी त्यांना रिव्हर्स नाही मी करणार आहे असं का सांगतोय वगैरे असं. तर मग असे माझे खूप चांगले फ्रेंड्स होते. आणि इवन मेन्सच्या वेळेस वगैरे पण की किती काही मदत लागली किंवा बाहेरच्या छोट्या छोट्या गोष्टी करायच्या वगैरे, माझा टाइम सेव्हिंग खूप झालं त्यांच्यामुळे. आणि जे काय सपोर्ट आहे वगैरे, तर तो फ्रेंड्स आणि फॅमिलीमुळेच जे आहे ते. हे सगळं असताना कुठेतरी आपण स्वतःकडे या जर्नीमध्ये बघत असतो. असं एकदा झालं की तू अगदी तिथपर्यंत गेलीस अँड यू हॅड टू कम बॅक टू द प्रिलिम्स. या सगळ्या ह्याच्यात कुठे काळजी घ्यायला लागते ती आपल्या इमोशनॅलिटीची आणि आपल्या मूड्सची. आणि मला वाटतं तिथे तुमची जी इमोशनॅलिटी असते ती खूप स्ट्रॉंग असायला लागते. आय एम शुअर देर हॅव बीन अप्स अँड डाऊन्स की तुलाही कधी कधी फ्रस्ट्रेटेड वाटलं असेल, कधी कधी खूप कॉन्फिडंट वाटलं असेल, कधी वाटलं असेल की हे नाही करायचं, दुसऱ्या मिनिटाला जसं तू म्हणाली की कसं नाही करायचं, मला हे करायचंच आहे. हा इमोशनल जर्नी कसा होता तुझा? UPSCच्या फील्डमध्ये देर आर मोर डाऊन्स दॅन अप्स, कारण अप्स इज ओनली लाईक वन्स. तर माझ्यासाठी असंच होतं की माझी फर्स्ट प्रिलिम्स नाही झाली, मग सेकंड मी इंटरव्ह्यूपर्यंत पोचले पण फायनलिस्टला नाही. आणि इट वॉज शॅटरिंग. आणि असं आमच्या घरी पण असं झालं की सगळेच की असं कसं नाही झालं. आणि ते एक होतं की मग आय फेल टू कम बॅक आणि कम आउट ऑफ इट. तर मग ते थोडं वाटलं की तिथे माझं इमोशनल बॅलन्स थोडं हल्लं होतं आणि ते मला रिकवर करायला टाईम लागला. आणि दॅट कॉस्ट मी अनदर प्रिलिम्स. अँड नाव इन द 4th अटेम्प्ट आय गॉट थ्रू. आणि इमोशनल बॅलन्ससाठीच म्हणून मी योगा आधी चालू केलं होतं, तर त्याचा पण मला तिथे खूप फायदा झाला. आणि आय स्टार्टेड मेंटेनिंग अ डायरी. मी मॅनिफेस्टेशन्समध्ये बिलीव्ह करायला लागले आणि मग मी लिहायचे मॅनिफेस्टेशन्स, व्हिज्युअलायझेशन्स की असं होणार, असं आहे, आय एम व्हेरी हॅपी. आणि नसेल हॅपी तरी आय वुड राईट की आय एम हॅपी, जस्ट टू असे आपण ते सेल्फ टॉक वाढवायला आणि तुझं व्हिज्युअलायझेशन फेक इट टिल यू मेक इट असं. तर मग फेक कॉन्फिडन्स, फेक हॅपीनेस आणि बी इन द झोन. कारण nobody should be in this phase for a long time. It is not a good phase to be in. It is tough. म्हणजे आपण टॉपर्सचे टॉक ऐकतो आणि ते आउट ऑफ ह्युमिलिटी दे से की इट इज अ व्हेरी इझी प्रोसेस, बट आय बिलीव्ह दॅट इट इज अ टफ प्रोसेस अँड यू हॅव टू हॅव मेंटल, फिजिकल, इमोशनल टफनेस टू बी इन दिस प्रोसेस. म्हणून सेल्फ मोटिवेशन इज द की. यू ऑलवेज हॅव टू हॅव सेल्फ मोटिवेशन. ट्रू. या टप्प्यावर आहेस आता तू की आता जो एक टफ पार्ट आपल्याला वाटत होता तो आपण पार करून आलेलो आहे.
पण नाव इज द ओपन फील्ड, की आता तुला ॲक्च्युली हे सगळं एक्झिक्यूट करायचं असेल, त्याचे प्रेशर्स वेगळे असणार आहेत, रिअल सिच्युएशन्स वेगळ्या असणार आहेत, कधी ग्रामीणमध्ये असशील, कधी कुठे असशील, इवन यू डोंट नो. लाईफ इज गोइंग टू टेक यू ऑन अ व्हेरी डिफरंट काइंड ऑफ अ ट्रॅव्हल अँड अ जर्नी नाव. सो हाऊ डू यू सी की आता मला हे कसं सामोरे जायचं आहे, याचा कधी विचार केला, करतेस, काय करतेस? नक्कीच, म्हणजे मी ह्याचा खूप विचार केला होता. आणि म्हणजे जे एक क्लासिक आन्सर असतं की वाय डू यू वॉन्ट टू डू सिव्हिल सर्व्हिसेस किंवा वाय डू यू वॉन्ट टू जॉईन, तर मला नेहमी हे वाटतं. आणि मी लहानपणापासून माझ्या पेरेंट्सला पण हे विचारलं आहे की आपल्याकडे एवढ्या चांगल्या स्कीम्स आहेत, एवढ्या चांगल्या पॉलिसीज आहेत, आपल्याकडे इंडियामध्ये पॉलिसी मेकिंग खूप चांगलं आहे आणि इनफॅक्ट ऑलमोस्ट इंटरनॅशनल लेवलचं आहे, कारण एम्युलेशन होतं तिकडे. पण इम्प्लिमेंटेशन लेवलला कुठेतरी इंडिया मागे पडतं आणि मला तिथे कॉन्ट्रीब्यूट करायचं. आणि इम्प्लिमेंटेशनला तुम्ही तुमची इनोव्हेशन किंवा क्रिएटिव्हिटी असो किंवा यूज ऑफ टेक्नॉलॉजी असो, तर आय वॉन्ट टू डू दॅट. आणि हे माझं पुढचं विजन आहे. आणि म्हणून माझे पेरेंट्स पण की डोंट बी सॅटिस्फाईड विथ द सक्सेस राईट नाव. एक्झॅक्टली. आणि घरी अजून पण असंच ॲटमॉस्फिअर आहे की ठीक आहे, झाली पास, अजून एक टप्पा पार पडलाय, अजून येस येस. आणि मी ज्या इन्स्टिट्यूटमध्ये पण असते तिथे पण असं म्हणतात की तुमचं कौतुक आता होतं आहे, सत्कार नंतर होणार जेव्हा तुम्ही चांगलं काम करणार. आणि आय बिलीव्ह इन दॅट की माइलस्टोन्स ठेवून की 10 years, 20 years, 30 years रिटायरमेंट, तेव्हा बघायचं की मी किती चांगलं काम केलं आहे आणि देन आय शुड रिवॉर्ड माय सेल्फ. दॅट यू शुड. व्हेरी ट्रू. आणि व्हेरी रिअलिस्टिकली ऑल्सो व्हॉट यू आर लुकिंग ॲट. या सगळ्या याच्यात जसं तू म्हणाले की कौतुक निश्चित आहे, पण सत्कार पुढे व्हायचा आहे. तर मला असं वाटतं की कौतुक हे तितकंच महत्त्वाचं आहे, कारण की हा सगळा जर्नी हा खूप निश्चयाचा आहे, ध्येयाचा आहे आणि मेहनतीचा आहे. तो टप्पा तू पार केला आहेस, इथून पुढचा टप्पा तुझा निश्चितच चांगला असेल. आपण नेहमी असं म्हणतो की लोक म्हणतात की वी वॉन्ट टू मेक अ डिफरन्स. तू हे का करतेस, तू हे फील्ड का निवडलं आहेस, तर normally people say ki I would want to make a difference. Any one small difference you think you would want to make? Make a difference मध्ये, like I said earlier, की the way policies will be implemented, I want to have my way. And I think I will figure it out slowly. But two fields where I would really like to work is, one is education, दूसरा is women empowerment. हे दोन जरा व्हेरी क्लोज टू माय हार्ट. आणि मला असं वाटतं की खरंच इंडिया रिक्वायर्स दॅट. आणि आत्ताच्या काळात आय विल ऑल्सो ॲड हेल्थ त्यासाठी आणि मेक अ डिफरन्स इन दीज 3 fields. डेफिनेटली. खात्री आहे की ती ज्या कॉन्फिडन्सनी बोलती आहे, ज्या विजननी बोलती आहे, की तिचं कौतुक तर निश्चित मोठं आहे, पण तिचे सत्कार आणखीन मोठे होतील. तिचं काम निश्चित जास्त चांगलं होईल. इट विल बी अ वर्क विच विल मेक अ डिफरन्स टू लाईफ्स. अँड फॉर दॅट वी विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. आणि जसं मी म्हटलं, हा इंटरव्ह्यू माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे, कारण की दिव्या लहान असताना ॲप्टिट्यूड टेस्टिंगमध्ये आय थिंक वी हॅड ऑल्सो डिस्कस्ड की व्हॉट यू आर थिंकिंग, की तुझं जे सिलेक्शन आहे, आय थिंक दॅट इज करेक्ट अँड हाऊ वी शुड गो अहेड अबाउट दॅट. So I'm so happy that you have achieved what you decided to. You have achieved your dream and there is more to go. So all the best for all that. Thank you so much. Thank you.